नमस्कार, मी प्रदीप नणनकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. शेतकऱ्यांसाठी खुश खबर आहे. राज्य सरकारच्या वतीने सोयाबीन आणि उडीद हमी भावाने खरेदी करण्याचं ठरवलेलं आहे. 90 दिवसाची मुदत यासाठी देण्यात आलेली आहे. यावर्षी पाऊस वेळेवर पडला. जूनमध्येच पेरण्या झाल्या आणि साधारण सप्टेंबर अखेर काढणीला सुरुवात होईल आणि ऑक्टोबरपासून हमी भावाने खरेदी करणारी केंद्र सुरू होतील. सध्या सोयाबीनचा भाव बाजारपेठेत आहे तो 4,650 रुपये. हमी भाव आहे 4,892 रुपये. मागच्या आठवड्यात देशात सर्वप्रथम लातूरच्या कीर्ती उद्योग समूहाने नवीन येणारं सोयाबीन आम्ही हमी भावाने खरेदी करू अशी घोषणा केली होती. आता त्या घोषणेला पूरक घोषणा केंद्र सरकारच्या वतीने सोयाबीन हमी भावाने खरेदी केलं जाणार आहे. ही अतिशय आनंदाची बाब आहे. कारण काय होणार आहे, जेव्हा सरकारच्या वतीनं असे केंद्र सुरू होतात, स्वाभाविकपणे बाजारपेठेतला भाव जो आहे शेतमालाचा वधारतो. कारण आपण खरेदी केलं नाही तर माल तिकडे जाणार हे त्यांना माहिती होतं. आणि यावर्षी ब्राझीलमध्ये दुष्काळ आहे. साधारण 40% तिथल्या सोयाबीन उत्पादनाला फटका बसलेला आहे आणि ब्राझील हा देश देखील सोयाबीन उत्पादनामध्ये तो अतिशय अग्रेसर आहे. आणि त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरती भाव वाढत आहेत. जे भाव यावर्षी नवीन सोयाबीन आल्यानंतर 4,200 ते 4,000 पर्यंत घसरतील असं वाटलं होतं, तिथे भाव आता वाढलेले आहेत आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. काय आहे, लोकसभेला जो फटका बसला तो शेतमालाला भाव नसण्यामुळं विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत आणि सोयाबीनला जर भाव दिला गेला नाही तर सत्ताधाऱ्यांना मोठा फटका बसेल असा अंदाज सार्वत्रिक व्यक्त केला जात होता. आता एक चांगली बाब आहे की सोयाबीन हमी भावानं खरेदी केलं जाणार आहे. साधारणपणे बाजारपेठेतले भावही हे तसेच राहतील. त्यामुळे सरकारला थोडासा दिलासा आहे. आता दुसरी बाब अशी, रवी तुपकर हे शेतकरी संघटनेचे नेते आहेत. त्यांनी सिंदखेड राजा येथे गेल्या 4 दिवसापासून उपोषण सुरू केले. किमान 8,000 रुपये सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे. 8,000 ते 9,000 रुपये ही त्यांची मागणी आहे आणि त्यासाठी ते उपोषणाला बसलेत. मध्य प्रदेशमधल्या शेतकऱ्यांनी 6,000 रुपये सोयाबीनला भाव मागितला आहे. आता किमान हमी भावाने खरेदी करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला असल्यामुळे शेतकऱ्यांना यावर्षी सोयाबीनच्या भावाचा दिलासा मिळणार आहे. स्वाभाविकपणे यापेक्षा अधिकचा भाव मिळावा यासाठी शेतकरी प्रयत्न करतील, ते आंदोलन करतील, तो त्यांचा अधिकार आहे. पण किमान हमी भावाने सोयाबीन खरेदी होईल. अर्थात ती यंत्रणा उभी करण्याच्या अनेक आव्हानं सरकारसमोरची असणार आहेत. पण निवडणुका तोंडावर आलेल्या असल्यामुळे यात हायगय करणं आपल्याला परवडणार नाही हे लक्षात घेऊन शासन यंत्रणा उभारेल अशी आशा करूया. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.